मैत्रिणीनो, आता तुम्ही म्हणसाल की सासरे आली, पण हिचं काय चालू आहे तुम्हाला खरं सांगू का? माझे सासरे म्हणजे आमच्या इथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि माझे सासरे तिथं नारळ विकतात आणि पंच कमिटीचे ते अध्यक्ष पण आहेत आणि भंडाराची म्हणजे भंडारवाटी वालकाच्या पावत्या सगळंच माझे सासरे. कारण जी कोण शेटपळचं व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांना माहिती आहे की म्हणजे काय असते भंडारवाटी, काय असते वालक देवाचं काय असते. तर ते माझे सासरे सगळं बघतात. म्हणजे माझे आजच सासरे बघत होते, त्यांच्यानंतर माझे सासरे बघतात आणि ते बघत बघत नारळ पण विकतात तिथं. नारळ, खडीसाखरच्या पुड्या, उदबत्ती, कापूर. आता त्यांचं वय 80 आहे, पण ते घरी घरी जर थांबलं ना तर ते घरी येतात माणसं की आमची पावती वालकाची फाडायची, आम्हाला भंडार पावती द्या, आम्हाला वालकाची तारीख द्या. मग ते त्यापेक्षा माझे सासरे काय करतात की तिथं जाऊनच बसतात. मग त्यांचं नारळ पण विकणं होतंय आणि पावती पण फाडणं होते आणि भंडारवाटी पण देणं होते आणि सगळं देवस्थानाचा हिशोब वगैरे सगळं माझ्या सासऱ्यांकडेच असतो. मग आता ती त्यांची खडीसाखरच्या पुड्या संपल्यात. मग आत्ताच आले होते, म्हणजे माझ्या खडीसाखरच्या पुड्या संपल्यात, मला थोड्या खडीसाखरच्या पुड्या करून दे. आणि ही माझी सासऱ्यांची बहीण आहे, लहान बहीण आहे. माझे सासरे मोठे आहेत आणि आम्ही परवा अकलूजला गेलो ते 2 नंबरचे आहेत आणि ह्या 3 नंबरचे आहेत. मग ह्या पण आल्या तिथं. आता 2-3 दिवस झाले या मावशी इथंच आहेत. मग आता त्या म्हणल्या की माझ्या पुड्या संपल्यात, तेवढ्या करून दे. मग आता तुम्हाला मी दाखवते मैत्रिणीनं की खडीसाखरची पुडी आहे ही. ही आहे खडीसाखर. खडीसाखर ना मी असं आणि एकदमच आणतो बारशीवरून, 50 किलोचं ठिकर, 30 किलोचं ठिकर. कारण थोडी थोडी आणायची म्हणलं तर परवडत नाही. आणि हळदीच्या पण पुड्या असतात, कापूर वगैरे सगळा बारशीवरूनच माल भरतो आम्ही एकदमच. यात्रेसाठी पण लागतो. आणि ह्या अशा आपल्या पंढरपूरमधनंच आणलेल्या असतात ह्या कॅरी बॅगा छोट्याशा. आणि हे कॅरी बॅग आणि ह्यात मध्ये 1 चमचा भरायचं खडीसाखर. आणि हे काही असं टिव्याला धरून ना हे असं पॅक करायचं. आणि तुम्हाला खरं सांगू का मैत्रिणीनो, यात्रेला तर ना आम्हाला 20-20 हजार पुडी लागते ही. तरी आम्हाला म्हणजे मी पहिली इथं होती ना तेव्हा माझ्या सासूबाईला आणि मला हीच काम असायचं. शेतातली सगळी कामं वगैरे झाली ना मैत्रिणी तर पुड्या करून घ्यायच्या. रोज आम्ही दोघी 1000-2000 पुड्या करायचो. आणि यात्रा झाली की माझे सासरे आम्हाला दोघीला पण पैसे देतात बरं का मैत्रिणीनो. असं नाही की बाबा ते म्हणतात की एवढ्या मोठ्या पुड्या कराव्या लागतात, हळदीच्या पुड्या, खोबऱ्याच्या पुड्या, परत खडीसाखरेच्या पुड्या. त्याच्यामुळं आम्हाला यात्रेत परत खर्चायला नाही. यात्रा वगैरे म्हणजे यात्रेच्या अगोदरच आम्हाला पैसे पण देतात ते खर्चायला. पण माझ्या सासूबाईला आणि माझ्याकडे सासूबाईनी भरायचं आणि मी असं चिटकवायचं. आणि आता सासूबाई माझ्या गावी गेल्यात तर माझ्या सासऱ्यांची बहीण आहे, त्या म्हणल्या आणि इकडे मी भरून देते, तू चिटकव. आणि आता मी परत पंढरपूरला 6 वाजता माघारी जाणार आहे मैत्रिणीनो. तर मला नक्की सांगा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा आमच्या देवस्थानात जर कधी तुम्ही सिद्धेश्वराला येत असाल ना तर त्यांना सगळ्याला माहिती आहे खडीसाखरची पुडी, उदबत्ती, कापूर. आणि माझे सासरे पण बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण खूप लांब लांबच्या गावचे लोक येतात म्हणजे भंडारवाटी न्यायला, वालकाची पावती फाडायला. तर मी त्यांची सुनबाई आहे, जर कोण नवीन व्हिडिओ बघत असेल तर. आणि ह्या पुड्या बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं असेल की बाबा हे पुड्या तिथं लागतात आणि प्रत्येक देवस्थानात तिथे ह्या पुड्या लागतातच. पण माझे सासरे नारळ विकतात म्हणून आम्ही ह्या पुड्या बनवतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.